वडणगे पाडळीसह जिल्ह्यातील पंचगंगा, जांभळी, कडवी, भोगावती, धामणे, तुळशी, वारणा या नदीपात्रातील पाणी उपसा बंदीच्या बातम्यांमुळे शेतकरी चिंतेत होते। पण पाटबंधारे विभागाचे विभागीय अधिकारी अभियंता श्रीमती ज्योती देवकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। 3 दिवसांसाठी नदीपात्रातून पाणी उपसा करण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे। सतर्क लाईव्ह न्यूजचे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांनी शेतकऱ्यांची गाथा मांडल्यानंतर पाटबंधारे विभागासह प्रशासन खडबडून जागं झालं आणि हा निर्णय झाला। या निर्णयामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। पण शेतकऱ्यांची एक मागणी अजून बाकी आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके। वडणगे पाडळी भागातील शेतकऱ्यांची ऊस आणि इतर पिकं पाण्याअभावी जळत होती। वृत्तपत्रात पाणी उपसा बंदीच्या बातम्या झळकताच पाटबंधारे विभागाने तातडीने बैठक घेतली। विभागीय अभियंता ज्योती देवकर यांनी 3 दिवसांची सशर्त परवानगी दिली। पंचगंगा ते वारणा 7 नद्यांच्या पात्राला याचा फायदा होणार आहे। जनार्दन शामराव पाटील पाडळी, आम्हाला 3 दिवसाकरिता पाणी उपसाची परवानगी मिळाली, यासाठी सतर्क लाईव्ह न्यूज आणि ज्योतिराम घोडके यांचे आभार। पण 3 दिवस कमी पडतात, 4 दिवस हवे होते आणि महावितरणानं ऊसाला पाणी देताना लाईट तोडू नये। 3 दिवस तरी खंडित न करता विद्युत पुरवठा द्यावा ही आमची विनंती आहे। शेतकऱ्याची मागणी रास्त आहे। पाणी दिलं पण लाईट गेली तर काय उपयोग? महावितरणनं याची दखल घ्यावी अशी मागणी आता जोर धरते। सतर्क लाईव्ह न्यूज या मुद्द्यावर लक्ष ठेवून आहे। सतर्क लाईव्ह न्यूजच्या पाठपुराव्याला यश। करवीर तालुक्यातील 7 नद्यांच्या पात्रातून 3 दिवस पाणी उपसा परवानगी। शेतकरी म्हणतात लाईट पण द्या, पाणी पाजू दे। आज आपल्याबरोबर वडणगेपाडी येथील जनार्दन शामराव पाटील हे शेतकरी आपल्याला त्यांच्या शेतामध्ये पाणी पाजत दिसलेला आहे। पाटबंधारे विभागाने आजपासून शेतकऱ्यांना 3 दिवसाकरता पाणी उपसा परवानगी दिलेली आहे आणि यामुळं शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळालेला आहे। काल मला वाटतं त्यांनी आपल्या ऊस शेतीमध्ये लागवड टाकली होती आणि उपसाबंदी आदेश परत लागू झाल्यामुळं शेतजित्राबामधील ऊस पीक पूर्ण वाळण्याच्या मार्गावरती होतं आणि परत तिने 3 दिवसाकरता शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यासाठी नदीपात्रातून परवानगी दिलेली आहे। आज आपल्याबरोबर शेतकरी वडणगे गावचे आहेत, काय सांगतात बघूया। आज पाटबंधारे खात्यानं पाणी पुरवठा चालू करायला परवानगी दिली 3 दिवसासाठी। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। परंतु MSB वाल्यांनी 5 मिनिटाला 10 मिनिटाला लाईट घालू आहे। त्या लाईटीमुळं कपात म्हणजे फिर मिटत नाही आणि पाटबंधाऱ्यानं 4 दिवस तर निदान परवानगी द्यावी ही अशी आमची विनंती आहे। कारण फिर एक मिटत नाही आणि MSB वाल्यानं लाईट कपात करू नये, कारण लाईट कपात केल्यामुळं त्या शरीराला पाणी जात आहे तो बंद होतं, जात आहे तो बंद होते। त्यामुळं पाणी काही पुढं जात नाही आणि फिर काही मिटत नाही। त्यामुळे पाणी देताना तर निदान MSB वाल्यांचं लाईट कपात करू नये ही आमची विनंती आहे। म्हणजे तुम्हाला MSB वाल्यांना सहकार्य करून शेनी एक 8 तास तरी शेती पंपाची लाईट कंटिन्यू चालू करावी असं तुमचं मत आहे। आता या 3 दिवसाच्या पाणी उपसामुळं तुमचं पूर्ण क्षेत्र भिजून निघणार आहे असं वाटतं तुम्हाला? वाटतंय का? भीत नाही, कारण काय माहिती आहे का, एका मोटरीवर कमीत कमी 8 ते 9 एकर रान पाण्याचं आहे। त्यामुळं जो शेतकरी मोटरीवाला मालक आहे तो आपलं पाजतोय मग दुसऱ्याला देतोय। त्यामुळे जरा कपात जरा वाढवून मिळालं तर बरं। म्हणजे पाटबंधारे खात्यानं तुम्हाला 4 दिवस पाणी उपसा करण्यासाठी परवानगी मिळावी असं तुमचं म्हणणं आहे। ठीक आहे। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी मी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे, तालुका करवीर।